नमस्कार तुम्हा सर्वांना. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द नदर ब्लॉग. आता मी ट्युशनला चाललो आहे. दीदी ट्युशनला दीदीला ट्युशनला सोडून आले आहे. आता शर्विल चाललेला आहे. हे बघा, नवीन छत्री घेतली शर्विलने, कालच घेतली बघा, आणि त्याचं बंद पण तोडून टाकलाय. बघा, खोलून दाखव शर्विल. बाय शर्विल. बाय बाय शर्विल. थोडे लवकर आहे शर्विल, छान अभ्यास कर. आता शर्विल गेलेला आहे क्लासमध्ये. आता मी चालले आहे जरा. आता मी मेडिकलच्या इथं आलेले आहे मेडिसिन घेण्यासाठी. पेमेंट करायचं. आता मी इथं मेडिसिन घेण्यासाठी आलेले आहे. इथं सर्व प्रकारचे हे लावलेले आहेत, चिप्स वगैरे. इकडे सगळे बिस्किट्स आहेत. आणि कनकला शर्वीला वेफर्स पण घ्यायचे आहे. इथे सर्व हँडवॉश आहे. आता मी दीदीसाठी हे लेस घेतलेले आहे. आणि शर्विलला हे वेफर्स आवडतात, तर ते वेफर्स शर्विलसाठी घेतलेले आहे मी. आणि मला एक दोन आता हे पण घ्यायचे आहे. गोळ्या संपलेल्या आहेत, त्या पण घ्यायच्या आहे. इथे माझ्या मिस्टरांच्या गोळ्या घेण्यासाठी आलेले आहे मी. त्यांची बीपीची गोळी संपली होती, तीच घ्यायला आलेली आहे. आता माझे मेडिसिन घेऊन झाले आहे. मी आता घरी चालली आहे. आता मी मेडिसिन घेऊन घरी आलेले आहे. आता स्वयंपाक करायचा आहे. आज मी वांग्याची भाजी बनवणार आहे. चला आता वांगे काढून घेऊया. आता मी फ्रीजमधलं वांगे काढून घेते. आता मी जाळीमध्ये वांगे ठेवलेले होते. आता मी वांगे कापून घेणार आहे. आता मी सगळे वांगे कापून घेते. पाण्यात टाकून घेते. आता माझे वांगे कापून झालेले आहे. याला मी मीठ टाकून पाण्यामध्ये ठेवलेले आहे. आता मी बटाटा कापून घेते. माझा बटाटा पण कापून झालेला आहे. आता पाण्यात टाकून घेते. मी आज पिवळ्या मसाल्यामध्ये शेंगदाणे घालून वांग बनवत आहे. त्यासाठी मी शेंगदाणे आता भाजून घेत आहे. आता शेंगदाणे चांगले भाजून घेते. आता मी वांग्याचं काढण्याचं सगळं साहित्य काढून घेतलेलं आहे. मी शेंगदाणे भाजून घेतलेलं आहे. लसूण, अद्रक, कोथिंबीर, घरगुती मसाला, हळद आणि मीठ याचं एकत्र वाटण करणार आहे. आता मी याचं वाटण करून घेते. आता मी सगळे मसाले पण याच्यात टाकून घेतलेले मिक्सरमध्ये. आणि याला जास्त बारीक नाही करायचं, असं थोडंसं जाडसर वाटायचं कालवणासाठी. आता मी मसाला काढून घेते पीठमध्ये. आणि एका साईडला कुकर पण ठेवलेलं आहे मी गरम करायला. कुकरमध्ये लवकर वांग 2 शिट्टीमध्ये शिजतं. याच्यामध्ये वांग्यामध्ये मसाला भरून घेतलेला आहे. तर मी वांगे चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहे. त्याचं पूर्ण काळं पाणी निघून गेलेलं आहे. याच्यामध्ये आता मसाला भरून घेते. तर मी सगळ्या वांग्यांमध्ये मसाला भरून घेणार आहे.
आता माझा वांग्यामध्ये मसाला भरून झालेला आहे. इथे मी अर्धा टोमॅटो कापून घेतलेला आहे, थोडं कढीपत्ता. आता माझं इथं तेल गरम झालेलं आहे, याच्यामध्ये मी कढीपत्ता टाकून घेते. टोमॅटो, याच्यामध्ये मी वांगे टाकून घेते. तर मसाला भरलेले वांगे टाकून घेते. त्याला पण चांगलं परतून घ्यायचे वांग्यांना. याच्यामध्ये मी बटाटा पण टाकून घेते. याला चांगलं आता परतून घ्यायचं आपल्याला. आता आपले वांगे चांगले परतून झालेले आहे. याच्या मी थोडासा मसाला वाटलेला तो टाकून घेते मी. त्याला पण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. याला चांगलं अजून 2 मिनटं परतवायचं आहे. मग याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया. आता आपला मसाला छानपैकी परतून झालेला आहे. त्याच्यात मी आता पाणी टाकून घेते. आपलं पाणी पण टाकून झालेलं आहे. याला चांगलं हलवून आता याला आपण झाकण लावून घेऊया. आता याच्या आपण 2 शिट्ट्या काढून घेऊया. आता माझी भाजी टाकून झालेली आहे. आता मी चालले आहे पोरांना ट्युशनला घ्यायला. आता पोरांचा टायमिंग झाला आहे क्लास सुटायचा. आता मी चालले आहे पोरांना घ्यायला. बघा दोघांचे सेम छत्र घेतलेला आहे. पाऊस चालू आहे बाहेर. आता लिफ्टची वाट बघते. आता मी चालले आहे लिफ्टमध्ये. आता मी लिफ्टमधून बाहेर आलेले आहे. आता मी चालले. बघा एवढ्या पावसामध्ये पोरं फुटबॉल खेळत आहे. सगळीकडे पाणी पाणी झालेलं आहे. आता मी 5 मिनिटामध्ये ट्युशनच्या इथं पोहोचेल. आता मी ट्युशनच्या इथं आलेले आहे. हे बघा माझी पोरं सुटलेले ट्युशनमधनं बाहेर आलेत. हे बघा दोघांचे छत्र घेतलेलं आहे. आता चाललो आहे आम्ही घरी. आता आम्ही घरी आलो आहोत. मम्मा काहीतरी भूक लागले, काहीतरी आहे का खायला? तुझ्यासाठी वेफर्स आणले. मी देऊ का तुला? चल तुला वेफर्स खायला. गाइस हे बघा माझे वेफर्स असते ना. आता याला फोडूया आपण, ठीक आहे? हे माझे वेफर्स अंदरचे. मी आता टेस्ट करून दाखवतो तुम्हाला. मस्त आहे गाइस. तर आता माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे. याच्यामध्ये मी आता वांग्याचं कालवण टोपामध्ये काढून घेतलेलं आहे. आणि कुकरमध्ये भात पण झालेला आहे. एका साईडला मी बटाट्याचे कापे बनवले. तर आता सर्व जेवण रेडी आहे. आता आम्ही चाललो आहे जेवण करायला. गाइस आम्ही आता जेवायला चाललो आहोत. आणि माझे वेफर पण खतम झाले. तुम्हाला हा वाला ब्लॉग नक्कीच आवडला असेल. तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि जो बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करून द्या आणि त्याला ग्रे करून द्या. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.